एम आय एम हा पक्ष खरं तर राज्यात महापालिका निवडणुकीत एक महत्त्वाच्या भूमिकेत ठरलाय। एम आय एमनं आपलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अस्तित्व किंवा आपली जी राजकारणातली एक ओळख आहे ती निर्माण केली असं आपण म्हणू शकतो। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं चित्र एम आय एमचं समोर आलंय, ते म्हणजे एम आय एमची वाढलेली ताकद। राज्यातल्या 29 महापालिकांच्या खरं तर निवडणुका झाल्या, त्याचा काल निकाल लागला आणि त्यात एम आय एमनं 100 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 125 नगरसेवक निवडून आणलेत आणि आपली या राज्यातली उपस्थिती ठसठशीतपणे मतदारांपर्यंत पोहोचवली आहे आणि इतर राजकीय पक्षांना सुद्धा आपली दखल घेण्यास त्यांनी भाग पाडलाय। राज्यभरात एम आय एमचे एकूण 125 नगरसेवक निवडून आलेत। महापालिका निहाय जर आपल्याला एम आय एमची कामगिरी पाहायची असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत, ते म्हणजे 33। त्यानंतर मालेगावात 20, नांदेडमध्ये 15, अमरावतीमध्ये 12, धुळ्यात 10, सोलापुरात 8, मुंबईत 8, नागपुरात 6 म्हणजे संघाची भूमी असलेल्या नागपुरात सुद्धा एम आय एमने एंट्री घेतली आणि तिथे त्यांचे 6 नगरसेवक निवडून आलेत। ठाण्यामध्ये 5, अकोल्यात 3, अहिल्यानगर आणि जालन्यात प्रत्येकी 2 आणि चंद्रपूर महापालिकेत 1 असे एकूण 125 एम आय एमचे नगरसेवक हे राज्यभरात निवडून आलेत। आता या नगरसेवक पदाच्या खरं तर लढतीत इतकी मोठी जी संख्या आहे, जे पक्षासाठी मिळालेलं जे यश आहे त्याविषयी खरं तर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना खरं तर ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं त्यावेळी त्यांनी सुद्धा अगदी मोजक्या भाषेत मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणजे एम आय एमच्या उमेदवारांना भरभरून मत देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक मतदाराचे आभार असं असदुद्दीन ओवैसींनी म्हटलंय। मी जिथे आपल्याला एम आय एमची आकडेवारी सांगितली त्यानंतर मुद्दा हा येतो की एम आय एम हा खरं तर काही महापालिकांमध्ये अगदी 2 नंबरचा पक्ष ठरलाय। त्यामुळे एम आय एमनं 2 क्रमांकावर म्हणजे दुसऱ्या नंबरची मतं कुठल्या कुठल्या महापालिकेत घेतली आहेत तर ती आपण समजून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33, मालेगावात 20 आणि नांदेडमध्ये सुद्धा तसाच आकडा आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या महापालिका आहेत, शहर आहेत, जिथे खरं तर एम आय एमनं आपलं अस्तित्व अधोरेखित केलं आणि इथे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। एम आय एमच्या परफॉर्मन्सचा म्हणजे या सगळ्या पक्षीय बलाबल आपण जेव्हा सांगतो जिथला त्यांची महापालिका निहाय कामगिरी पाहिली तर याचा अर्थ काय निघतो? एक म्हणजे एम आय एमनं आता केवळ मर्यादित मतदारसंघापुरतं आपली मर्यादा आहे किंवा आपण त्याच्या बाहेर सुद्धा आपला पक्ष जातोय, हे एक मेसेज त्यांनी दिलाय। काही शहरांमध्ये सत्तेचा तोल बदलण्या इतकी ताकद आता आपल्याकडे आहे हे त्यांनी दाखवून दिलंय। तर काही महापालिकांमध्ये अगदी विरोधी पक्ष असेल, किंग मेकर असेल किंवा निर्णायक भूमिका बजावण्याची क्षमता सुद्धा एम आय एमनं आता मिळवली आहे। त्यामुळे थोडक्यात राजकीय विश्लेषण करायचं झालं तर विशेषतः संभाजीनगर, मालेगाव आणि नांदेड या 3 शहरांमध्ये एम आय एमनं आपले संघटित मतदार, स्थानिक मुद्दे आणि सातत्यपूर्ण आपली तिथली जी अवेलेबिलिटी आहे, आपलं तिथलं जे अस्तित्व आहे या जोरावर आपली जागा, आपल्या पक्षाची जागा, आपल्या पक्षाचं अस्तित्व अधोरेखित केलेलं आहे। महानगरपालिकेच्या राजकारणात एम आय एमची ही कामगिरी म्हणजे पुढील त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जाते। म्हणजे शेवटी सांगायचं झालं तर यंदाची महापालिकेची निवडणूक ही एम आय एमसाठी अत्यंत पॉझिटिव्ह आणि ताकदीची जाणीव करून देणारी ठरली आहे। महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये एम आय एम पक्षानं संख्यात्मक ताकद म्हणजे आकडेवारी सांगायची झाली तर संपूर्ण राज्यातून 125 नगरसेवक निवडून आलेत। भौगोलिक विस्तार म्हणजे जिथे तुमचे नगरसेवक निवडून येत आहेत म्हणजे त्या भागात तुम्ही तुमची पक्षाची ताकद वाढवताय, पक्षाचं अस्तित्व, पक्षाची संघटना तिथपर्यंत पोहोचवताय आणि आपला राजकीय प्रभाव या तिन्ही पातळ्यांवर आपली छाप सोडली आहे। त्यामुळे राज्याच्या शहरी राजकारणात आता एम आय एमचा सुद्धा तितकाच प्रभाव असेल, आपल्याला हे नाकारून चालणार नाही, एम आय एमला दुर्लक्षित करता येणार नाही आणि हे सुद्धा कालच्या निकालानं स्पष्ट केलंय। तरी एम आय एमचा परफॉर्मन्स पाहता काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जाते, कारण जो पक्ष मागून आला खरं तर तो अनेक अशा ठिकाणी मुसंडी मारताना दिसला जिथे काँग्रेस आपला फारसा प्रभाव दाखवू शकली नाही आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, एम आय एमच्या या संपूर्ण राजकीय विश्लेषणाविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।